यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केलाय। धुकं आणि कमी दृश्यमानता होती, त्यामुळे अपघात झाल्याचं कारण सांगण्यात आले। मात्र अपघाताच्या सीसीटीव्ही मध्ये विमान स्पष्ट कसं दिसतंय असा सवाल सुषमा अंधारेंनी एक समाज माध्यमावर पोस्टद्वारे विचारलेला आहे। बघूयात सुषमा अंधारेंनी नेमकी काय पोस्ट केली आहे। सुषमा अंधारेंनी काय ट्विट केले बघूया। ज्या सीसीटीव्हीचा दाखला ते सुषमा अंधारेंनी ट्विट केले तो हा सीसीटीव्ही आहे। बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असं अनेक जण अपघाताचं कारण सांगतायत, पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं। तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचं फुटेज इतक्या स्पष्ट कसं? काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। ही चौकशी झालीच पाहिजे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अजितदादांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। या प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाहीये? अजितदादांच्या नंतर पक्षातील ज्येष्ठ ताक्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलंय? साहेबांचे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीयेत? हे फक्त पवार कुटुंबाचं नुकसान नाही, हे महाराष्ट्राचं नुकसान आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। यावर रोहित पवारांनी काय ट्विट केलेलं आहे बघूया। महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला। या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही।